या फोटोत दिसत असणाऱ्या व्यक्तीने कुंभमेळ्यात जाऊन आपल्या पत्नीबरोबर जे कृत्य केलं ते खूपच घृणास्पद होतं. अशोक वाल्मिकी आणि मीनाक्षी वाल्मिकी हे मागील 25 वर्षापासून लग्न संबंधात होते आणि त्यातून त्यांना 3 मुले होते. 17 फेब्रुवारी 2025 या दिवशी अशोक वाल्मिकी हा मीनाक्षीला कुंभमेळ्यासाठी स्नान करण्यासाठी घेऊन जातो. त्यानंतर प्रयागराजमधील झुन्सी एरियामध्ये तो एक खोली राहण्यासाठी घेतो. अशोक वाल्मिकी त्याच रात्री मीनाक्षीची गळा चिरून हत्या करतो आणि त्याच्या मुलांना फोन करून असं सांगतो की तुमची आई ही कुंभमेळ्याच्या गर्दीमध्ये हरवली आहे आणि ती त्याला काही सापडत नाही. पण अशोकच्या मुलांना त्यावर काही खरं पटत नाही. त्यामुळे अशोक वाल्मिकी याचा मोठा मुलगा अश्वनी हा त्याच्या मामासोबत त्याच्या आईला प्रयागराज येथे शोधण्यासाठी जातो. शोधता शोधता तो पोलिसांना भेटतो आणि जे काही घडले ते सर्व सांगतो. पोलीस CCTVच्या आधारे अशोक वाल्मिकी आणि मीनाक्षी वाल्मिकी यांचा पत्ता सापडून काढतात आणि अशोकला अटक करतात. अशोक वाल्मिकी खरी कबुली देतो की त्यानेच मीनाक्षीचा खून केला आहे.